भागवताला गेलो. संक्रांतीचा दिवस होता. ब्राह्मणानं सांगितलं इतक्या वाजता वाण आहे. ठीक आहे. त्याच्या आधी अर्ध्या तासानं भागवताची आरती केली. वाण द्यायच्या अगोदर त्या भागवताला जेवढ्या महिला आल्या सौभाग्य होती त्या एका दिशेला गेल्या. एरवी आपापल्या घरी जात होते, त्या दिवशी एकाच दिशेला गेल्या. मी एका बाईला विचारला, अहो काकू सगळ्या बायका आज इकडंच कशा काय चालल्यात? काय नाही म्हणे, संक्रांतीच्या दिवशी आमच्या गावात एक म्हातारी आहे, सगळ्या बायका तिच्याच पाया पडतात. म्हणलं का बरं? काय नाही, तिच्या पाया पडलं की मालकाला आयुष्य वाढतंय. म्हणलं चला, बायकांनी तिच्या पाया पडल्या, मालकाला आयुष्य वाढते, आपण तिच्या पाया पडू, आपल्या बायकोला आयुष्य वाढत. आणि का नाही वाढाव? त्याच्यामुळे मी गेलो त्या बाईच्या पाया पडायला. पाया पडायच्या आधीच त्या बाईने विचारलं, कोण आहेस रे? मला. म्हणलं बाई मी गिरगावचा बाळू आहे. भागवत सांगायला तूच आहेस का काय? जशी गुरख्यालाच बोलायची. म्हणलं हो बाई मीच आहे माय. बर बर बर, लय चरा चरा बोलतोस रे? म्हणलं हो काकू बोलतो, वाचिलय, मला काय भीती वाटत नाही कोणाची, बोलतो म्हणलं मी. बर कस काय आलास? म्हणलं काय नाही, तुमच्या पाया पड्या बाई, प्रत्येक बायका पाया, हो प्रत्येक संक्रांतीला तालुक्यातल्या बायका येतात माझ्या पाया पडायला. म्हणलं काऊन? काय नाही, माझ्या पाया पडलं की मालकाला आयुष्य वाढत आहे, मग मला पडू द्या ना. तू का पडायला? म्हणलं माझ्या बायकोला वाढन, माझे कपडे पांढरे शुभ्र धुतीन ती, तिचं का नाही आयुष्य वाढा? पड बापा पड. तर पण पाया पडायच्या आधी म्हणलं मी पडतो काकू, पण मला एक दोन प्रश्न येतात. ए तेल सांभाळा. बाई तुमचं लग्न झालं का? हा. आणि मालक 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही. अरे मी म्हणलं 35 वर्ष झालं ही हिच्या नवऱ्याला बोलत नाही, तुम्ही हिच्या पाया पडल्या, तुमच्या मालकाला आयुष्य वाढतोय? गोळ्या संपल्यात का तुमच्या? आणि तिला पतिव्रता पदवी दिली, ज्यानं पदवी दिली त्याला हाणायला पाहिजे. 35 वर्ष झालं नवऱ्याला बोलत नाही, तिच्या पाया पडल्या आपलं आयुष्य वाढत असते. मूर्खपणाचं टोक आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म पदवी, यवनांगावरी थुंकला प्रसाद देवनी मुक्त केला. शकील नावाचा तांबुळी पान खाऊन अंगावर थुंकला. तुपाची बरणी पाटीली गावबा जी बाबा, ए गिरिजा जी तुपाची बरणी द्या. तुपाची बरणी गावबा काका सोबत दिली. गावबा काकांना सांगितलं पानं खाऊन खाऊन त्याचं तोंड आला असेल, त्याला म्हणून रोज सकाळी एक गुटकं भर तूप पेत जाय, उष्णता संपल. प्रसाद देवनी मुक्त केला. ताकद किती मोठी काका. 36 वर्ष पंढरपुरातला मालक एकनाथ महाराजांच्या पत्नीचे लुगडे धुवाला होता. लुगडे तराजूत टाकावा आणि हजारो ब्रह्मदेव तराजूत टाकावा तरी ते फलकटे. तुल्य अस्तित्व भवा, इतकी ताकद. म्हणून तुकाराम तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेवले. काय करायची व्याख्या? कोणाला म्हणायचं नाम? कोणाला म्हणायचं नाम? ज्याच्या जिव्हाग्री नाना प्रकारच्या अभंगाची रचना आहे ते नामदेव. नामाचा प्रचार नुसत्या महाराष्ट्रात नाही, दुसऱ्या राज्यात पंजाब पर्यंत नवीन प्रचार केला नामाचा, ते नामदेव आहे. कोण चोख उभं आहे? काय चोख अंतकरण असेल त्या चोख उभं राहायचं. जातीला काय गुंडाळतात? अशी एकही जात नाही त्या जातीत नालायक माणसं नाहीत. प्रत्येक जातीत हलकट माणसं आहेत. प्रत्येक जातीत भारतात अशी एकही जात नाही की त्या जातीत हलकट माणसं नाहीत, आणि एकही जात नाही की त्या जातीत चांगली माणसं नाहीत. प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत आणि प्रत्येक जातीत हलकट माणसं आहेत. पोरापोरीचे लग्न करण्यापुरतं नाटकं करायचे, असं एखाद्या जातीला नाव ठेवायचा आपल्याला अधिकार नाही. कोण चोख उभा आहे? ज्याचं दर्शन घेतल्याशिवाय वृत्ती चोख होत नाही. अगोदर त्या व्यक्तीचं दर्शन घ्या, मन चोख ठेवा, वृत्ती चोख ठेवा, अंतकरण चोख ठेवा, आणि मग विटेवरचा मालक म्हणतो माझ्या दर्शना करता या. जगाच्या मालकानं ज्यांच्या अस्थि पितांबरात घ्याव्या आणि स्वतः समाधी द्यावी, एवढे मोठे अधिकारी चोख उभा आहे. काय पद्धत? वैराग्याचा मेरू तो गोरा कुंभार, तोडियले कराण्यासाठी विवेकासहित धगधगीचं ज्वाळा अग्नी जायचं. अत्यंत विवेकाचं बळ होतं. धगधगता विसतो
हे टोक होतं. काही काही लोक अधिकारी होते म्हणून त्या पदव्या शोभत होत्या. चला स्वामी रामांची पदवी, काय पदवी होती? शंकराचार्य करवीर पीठाचे 2 वर्ष शंकराचार्य पद आले तिथे. त्या क्रोधी बाबांनी आलिंगन दिलं. पांघरायचं आणि बसायचं जे पोतडं होतं एक स्वतःला घेतलं आणि दुसरं पांघरायचं पोतडं स्वामी रामांना बसायला टाकलं. तुटला आयुष्याचा दोरा आणि उजव्या मांडीला स्वामी राम बसले. पंडित उभा होता. तो काय अधिकारी लोक असतील. ए पंडित, काय मला मूर्ख म्हणत होतास? मला पागल म्हणत होतास? मला घाणेरडा म्हणत होतास? मला क्रोधी म्हणतोस? त्या पंडिताने विचार केलं, मी म्हणलो स्वामी रामांपाशी. स्वामी राम अजून एकही शब्द बोलले नाही. ह्या म्हाताऱ्याला कसं कळालं? याच तर नाव साधू आहे. सगळं आपलं साधू, त्याला नसतेत म्हणत साधू. ज्यानं 6 धुवून काढे त्याचं नाव साधू. आपलं साधू तर सगळेच आहेत. जगात एकही माणूस नाही आपलं साधल्याशिवाय काम करतो. गप्पा हाणायला माणसं 1 नंबर असते. विश्वासाठी माणसं बेजार होतात, ती संत असतात. कस काय कळालं? लटलट लटलट कापत होता ते पंडित. तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय. चल इकडे म्हणे, काय घाबरू नकोस, 1 लोटाभर पाणी आण. खापराचा लोटा होता. त्या गंगेतून पाणी घेऊन गेलं. पाणी आणलं. स्वामी रामांनी पाणी पिलं. क्रोधी बाबांनी पाणी पिलं. त्याला सांगितलं तू बी पाणी पी. त्यालाही पाणी पाजलं. आणि मग त्या क्रोधी महात्म्याने सांगितलं स्वामी रामांना, राम जेवून जावं लागेल. आमच्याकडे 2 घास खाऊन जावं लागतील. किती मोठ्या माणसाचा दोरा तुटते याच्यावर सांगतोय. अशोकराव गेलेत. हे वकील साहेबाला मान्य करावं लागेल. कीर्तन ऐकल्याने मेलेली माणसं उठून बसत नसतात, पण दुःख विसरण्याची ताकद कीर्तनामुळे येते. याच्याकरता कीर्तन ऐकायचे. खरं नाही, मोठ्या लोकांची पुरावे, अधिकारी लोकांची दाखले आपल्याला कीर्तनात ऐकायला भेटतात. स्वामी रामांनी विचार केला, आपल्याला हे बाबा जेवाय म्हणते तिथं चूल नाही पेटलेली, एखादं पात्र नाही, डबा नाही, पीठ नाही, तांदूळ नाही, तेल नाही, भुरकी नाही, चटणी नाही, मीठ नाही, काय नाही, काय काय कटून जेवण. त्या पंडिताला सांगितलं, ए पंडित आई इधर, हे 3 दगड मान. 3 दगड मान. ते 2-3 वाळलेली फांदी ते लाकडा आण, घाल चुली. पेटवायची कशाला? हान दगडाव दगड. घर्षण केलं, विस्तू पेटीला. पेटव. टेक त्याच्यावर 1 गाडग. तिथे कुठे दुसरी पात्र होती, टेकलं. टाक त्याच्यात पाणी, लाव जाळ. याच्यात काय टाकायचं? इकडे म्हणजे मांडी खालचा सुरा काढा. मांडी खाली सुरा होता आणि ते सुरा पंडिताच्या हातात दिला आणि सांगितलं, इथं पवित्र गंगा वाहती, त्या गंगेमध्ये एक प्रेत वाहत आले. मड प्रेत वाहत आले. प्रेत. आपल्याकडे 3 संस्कार आहेत. मी त्या दिवशी सांगितलं काका तुमच्या कार्यक्रमात. आपल्याकडे दफन विधी आहे, दहन विधी आहे आणि पाण्यात सोडतात. शक्यतो महाराष्ट्रात 2 विधी प्रचलित आहेत. माणसाला मेल्यावर पेटवतात किंवा मातीमध्ये गाडतात. आणि 3रा प्रकार आहे, पवित्र गंगेत त्याला सोडून देतात. हा भारतीय संस्कृतीतला आहे. आपल्या संप्रदायाच्या नियमात हे 3 अंत्यविधी बसतात. बाकीच्यांचं आपल्याला काय करायचं? एक प्रेत वाहत आले म्हणे, त्या प्रेताची उजव्या मांडीचं मांस काढून आण. लटलट कापत होता पंडित. पदव्या घ्यायला बरं वाटते माणसाला. पदव्या अंगाला चिटकून घ्यायला बरं वाटत असते. थर 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 कापत होत. त्या क्रोधी बाबांनी सांगितलं, बेटा मानातच सुराहाने कापून आण मांडी. उजवी मांडी काप, त्याचं सगळं मांस काढून आण त्या प्रेताचं. अरे बापरे, म्हणलं आयुष्यभर कधी कोणाला टाचण टोचली नाही, चिमटा घेतला नाही, प्रेताची मांडी कापून आणायची. आण मी सांगतो ते. आता ते साधू, त्याच्या लक्षात आलं यानं घरी निंदा केलेली, इथं कळत ती आरती कुठे, ह्याच्या नादी लागलं. आणि गेलं ते पंडित आणि त्या प्रेताची मांडी कापता कापता याची 2 काढणे कापले. भीती वाटू लागली ना प्रेताचे. मड्या जोड जावं वाटतं माणसाला. माणसं लय हुशार असते. एक जणाला विचारलं, का हो माणूस जाळल्याच्या नंतर राग गंगेला नेऊन टाकल्यावर त्याच्यावर 3 दगड काउंट होते म्हणजे पुन्हा म्हातार वापस येऊन म्हणून. वरून 3 दगडाचं वजन त्याच्यावर होते. इतकी माणसं हुशार आहे, ते वापस येत असतं. त्यांचं चटकं म्हणून तुला ठेवले ना, आता कशाला वापस येईल ते?
एका कपड्यामध्ये ती मांस बांधून आणलं, टाक त्या गाडग्यात. वरून एक दगड झाकला त्या गाडग्यावर, मांस शिजलं. स्वामीराम हातपाय धुतले. पहिल्यापासून आपल्याकडे पद्धत होती हातपाय धुवायची, मधात बंद झालती, आता कोरोनाने पुन्हा सुरू केली. नाही तर माणसं हातच धुईन गेले. कोणाचा चुना? तंबाखू खाणार तर इतकी येडगळ. अहो तंबाखू कोणाची ग? चुना दुसऱ्याचा घेत असतात का? जाऊ दे, आमचं शास्त्र नका मानू, विज्ञान तर मानी जाणं. मला सांगा, आता मला उगाच कान गुदगुद करायला तर मी तुम्हाला म्हणीन का काका खाजवा? मी माझा लगेच दुसरीकडे नाही लाईत. आता बस झालं 2-3 जागा. आणि तंबाखूची सलब झाल्यावर ते बोट कुठं पुन्हा? आणि ते आमचं बोट गेलेलं पुन्हा तुम्ही चुना त्यो मागता. अरे चुनिया, असं काही खात असतात खरी येडगळा. निदान चुना तरी स्वतःचा वापरी जाईल. यायला लय नाद असते तंबाखू खायची. 4-5 जणी आहेत इथं, टकटक दिसतात मला कोण कोण खात्यात ते. धमक येतं, काजू खा, बदाम खा, पिस्ता खा, सडलेली पानं खायची आपली. काही कोरोनाने शिकले हातपाय धुवायचे. माणसं मूर्खासारखी तिकून आले की जशी आले की लगेच जेवायला. अरे हातपाय धुई, आमक तोंड धुई, गुळणा कर, चूळ भर. शास्त्र आहे आपल्याकडे. हातपाय धुतले, पात्र टाकली, जेवायला बसली. जेवायला बसल्याच्या नंतर हा जो पंडित होता केदारनाथचा, त्या पंडितानं स्वामी रामांना सांगितलं, स्वामी तुमच्यामुळे माझे आज नियम मोडाले. काय? आज मांस खावं लागले, आणि ते पण माणसाचं. स्वामी राम म्हणले, अरे करवीर पीठाचा शंकराचार्य पद भूषवणारा मी व्यक्ती, मला या साधू पुढे मांस खावं लागते, तू काय कथा? काही गोष्टी सहन केल्या पाहिजे. नाही तेव्हा लग्नामध्ये नवरदेवाच्या माईलाच वरण पुरलं नाही तर बाकीच्या म्हणल्या वरणच नाही, तू मुकाट्या बसणं मंजुळा. नवरदेवाची माय उपाशी, तू येड्यावानी काऊन करायली? तू मुकाट्यानं गाडीत बसून आली, जा ग मुकाट्यानं वापस. स्वामी रामांनी सांगितलं, अरे मी करवीर पीठाचा शंकराचार्य, मलाही मांस खावं लागतं, तू काय कथा? नाही म्हणला, सगळं जीवन मातीत गेलं. मी एक काम करू का म्हणला, वरून उडी टाकतो ना आत्महत्या करतो. तिथेही तू अनासच म्हणले, तुला पुन्हा हा देह भेटणार नाही. भीतीपोट बसले का पंडित जेवायला. क्रोधी बाबा जेवायला बसले. मधात स्वामी रामांच्या बाजूला तो पंडित. त्या क्रोधी बाबांना सांगितलं, ए पंडित, आणते स्वयंपाक शिजलाय, आणते गाडगं उचलून. या पंडितानं स्वतः प्रेताच्या मांडीचं मांस, मड्याच्या मांडीचं मांस त्या गाडग्यात शिजू घातलेलं होतं. त्या गाडग्यावरचा दगड काढा, मधात पाहिलंच नाही ना, कसं तोंड करू लागलं ना, हे माणसाचं शिजायलं ना. आणि ते गाडगं आणलं, आणि त्यात ते काय पळी नाही, चमचा नाही, काय नाही, भातवाडी नाही, काय नाही. ते गाडगं असं शिरचिलं. पहिल्यानं स्वामी रामांच्या पात्रावर, दुसऱ्यांदा क्रोधी बाबाच्या पात्रावर, आणि तिसऱ्यांदा त्याच्या पात्रावर. गाडगं खाली टेकल्याच्या नंतर मांडी घालून बसतो, त्यावेळेला त्याच्यातून गावरान तुपातली मिठाई पडत होती. मिठाई पडत होती. काय ताकद असेल या लोकांची. एक योगाची क्रिया आहे, एक सिद्ध पुरुषाचे लक्षण येते, अधिकारी योगाचे लक्षण येते. अहो मांसाचं अन्न करता येते, सामान्य ताकद असते. बघा 750 पानाचा ग्रंथ आहे, हिमालयातल्या साधूंचे चरित्र म्हणून. वाचा, कधी कधी वाचा. तुम्हाला मोबाईलवर पण वाचायला भेटेल. हो, पण मोबाईलवर इतकं 2-2 वाजूस तर नुसते उघडे चित्र पाहिले. याला चॅटिंग, त्याला चॅटिंग, इकडे ते निवडून आलं, तिकडे ते पडलं. कुठं तुम्ही मेवणी उभी होती, आणि कोणी निवडून आलं तर तुला इकडे दारेत धरायचे. तू काऊन येडेवानी करायला? तुला काय घेणे त्याच्यावर? आपटू बेजार व्हायला. बघा अधिकारी, हा भारत देश इतका पवित्र आहे. मी त्या दिवशी सांगितलं, या देशासारखी पवित्रता, या देशासारखी शौर्याची गाथा, या देशासारखी पवित्र माती जगात कुठेच सापडणार नाही. इतकं मोठं टोक आहे. त्या क्रोधी महात्म्याने स्वतःच्या कर्तव्याच्या बळावर स्वामी रामांनी स्वतःचा पुरावा दिला. स्वामी राम म्हणजे फार जुनी माणसं नाहीत, 1949. स्वातंत्र्याच्या काळातली लोकही, ज्या व्यक्तीनं मांसाचं अन्न तयार करावा,
ही व्यक्ती ही एवढा अधिकार त्या व्यक्तीचा, पण आज ती व्यक्ती सुद्धा नाही, त्या व्यक्तीच्या सुद्धा आयुष्याची माळ तुटली. म्हणून महाराज आपण कोण्या मापात बसू शकतो याच्यात काहीच नाही. एवढी मोठी शक्ती यांच्यावरच बोलतोय. एकदा स्वामी राम एका पवित्र गंगेच्या पात्रात अनुष्ठानाला बसले. फार सुंदर निमकरोली नावाचे एक महात्मा होते. विरक्त त्यागाची प्रतीक लोक होते. अरे यांचे शिष्य स्वामी रामांचे अनुष्ठानाकरता बसले. स्वामी राम सोबत आहे, बशीला अनुष्ठाना करता. येतो म्हणे बाळा, या म्हणले गुरुजी. पहिला दिवस ठीक झाला, दुसऱ्या दिवशी खायचं काय? अनुष्ठानाला साधू बसला म्हणून लोक काय करत होते काका? गंध लावत होते, अक्षिदा टाकत होते, फुलं अंगावर टाकत होते. खाला काय देत होते? आंघोळी येणारी माणसं थोडीच खाला आणत असतात, काही जेवण्यासाठी काहीच नाही. काय करावं काय न करावं, नुसता हला हरांचा फुलांच्या माळांचा वर्षा होता, जेवण्यासाठी काहीच नाही. तिसऱ्या दिवशी विचार केला, ज्या गुरुजींनी आपल्याला अनुष्ठाना करता बसवलंय त्या गुरुजीवर श्रद्धा ठेवा. डोळे झाकले, गुरुजीचं स्मरण केलं आणि भगवान शिवजीचं नामस्मरण सुरू केलं. दुपारी 2:30 वाजता अनुष्ठानावर उठले. सुंदरसं झाड, त्या झाडाच्या सावलीखाली बसले. तेवढ्या अवकाशात वाहत्या पाण्याकडे लक्ष गेलं. त्या वाहत्या पाण्यात एक पिवळं धमक एक पात्र चमकत होतं. पाण्याच्या जवळ गेले तर त्या गंगेच्या पात्रातून एक असा हात वर आलता आणि त्या हातावर एक पिवळं पात्र होतं. ते पिवळं पात्र सुवर्णाचं होतं. त्याच्यात जाऊन पाहिलं तर गावरान तुपातली गाईच्या दुधातली खीर होती. आणि त्या गंगेतनं आवाज आला, गुरुदेव तुम्ही अनुष्ठान करता, तुमच्या करता काहीच नाही, एक भुक्त आहात तुम्ही, ही रोजची रोज खीर घेत जा. खिरीचं पात्र पात्रावर इचिलं, ते पात्र पुन्हा त्या हातावर टेकलं, हात अदृश्य झाला. रोजची रोज असं होऊ लागलं. यांच्या सानिध्यात काही 10-5 काही लोक येऊ लागले. ते पात्र आल्याच्या नंतर त्यांनाही पात्र वाढायचं. अक्षय पात्र होतं, त्याच्यातली खीर संपत नव्हती. सगळ्याची जेवण झाली की ते पात्र पुन्हा हातावर टेकायचं, हात अदृश्य व्हायचा. एके दिवशी स्वामी राम आले. का रे म्हणे, तुमची व्यवस्था काय जेवण्याची? अनुष्ठान सुटल्याच्या नंतर जेवता काय? कोण व्यवस्था करते? कोणीच नाही म्हणले, गंगा माता करते. तुझं अनुष्ठान सुटणार आहे आज, बघू आपण काय कोण देते. अनुष्ठान सुटलं. दोघं स्वामी राम आणि त्यांचे शिष्य बसले. पाहिलं समोर गंगेच्या पात्रातून दिव्य असा तेजस्वी हात आला जलदेवतेचा आणि त्या हातावर सुवर्णाचं पात्र होतं. ते पात्र उचलून आणलं, वाढलं, त्या खिरीचं सेवन केलं आणि स्वामी रामांनी शिष्याला सांगितलं, अरे अख्खं जीवन तू भगवंताचं नामस्मरण करतो, तू सकाम भक्त आहेस,
निष्काम नाही. आता हे पात्र हातावर न टेकता गंगेच्या पात्रात सोडून दे वाहत्या पाण्यात, म्हणजे उद्या तुला खीर येणार नाही. हातही गायब पात्रे गायब. दृष्टांत संपला. ज्यानं केलेल्या भजनाची महती इतकी टोकाला पोचली की भगवान शिवशंकराच्या जटेतून वाहणारी गंगा, म्हणून तर गंगाधर नाव पडलं शंकराला. गंगाधर, ह्या जटेतून वाहणारी पवित्र अनंत पाप्याचं पाप धुणारी पवित्र गंगा, ती गंगा एका नामधारकाला स्वतः अन्नपूर्णा होऊन पात्र पुरवते. त्या व्यक्तीचा अधिकार किती मोठा असेल काका. गंगा खिरीचं पात्र पाठवते, सुवर्णाच्या पात्रात खीर पाठवते. खीर खीर, त्या साधूचा अधिकार किती मोठा असेल. एवढ्या टोकाला गेलेला साधू, पण त्याही साधूच्या आयुष्याची माळ तुटली. तुटला आयुष्याचा पुराणातले नाना प्रकारचे प्रसंग बघा, लक्षात घ्या. रावण किती मोठा होता. ज्याच्या प्रधानाने जांभाळी दिल्याच्या नंतर यमाचं धोतर सुटत होतं. प्रस्थ नावाचा प्रधान, एवढा मोठा अधिकारी रावणाचा प्रधान. रावणाला इंद्रजित नावाचा जो मुलगा आहे ना, याचं नाव वेगळं आहे, पण याला इंद्रजित नाव का पडलं? यानं 17 वेळेला 33 कोटी देवांचा राजा, ज्याच्याकडे 222 कामाची सत्ता आहे. आपल्या भारतात फार काय झालं तर मंत्र्याला 1 किंवा 2 पद असतात. खरं तर एकच पद असते. जास्त जर स्वार्थी असेल आणि त्याची सत्ता असेल तर ते 2 पद घेतो. 3-3, 4-4 पद नसते वाटते मंत्री. मला तर आपल्याला राजकारण कळत नाही, पण टीव्हीवर ऐकायला भेटतं ना. पण 222 एकाच व्यक्तीकडे पद आहेत. असा 33 कोटी देवाचा राजा 17 वेळेस हातीसह बांधून आणला, म्हणून त्याचं नाव इंद्रजित ठेवलं. किती मोठा अधिकारी व्यक्ती, लक्षात घ्या. हा इंद्रजित कोणी माहिती? पंढरपुरातल्या मालकाचा जावाई. 7व्या अवतारातले भगवान प्रभू रामचंद्र हे भगवान विष्णूचा अवतार, पंढरपुरातल्या मालकाचा अवतार. यांचे बंधू लक्ष्मण हा शेषाचा अवतार. पृथ्वी ज्याच्या डोक्यावर त्याला शेष म्हणतात. किती मोठा अधिकार. आणि अशा शेषाची कन्या सुलोचना ही क्रतात्रेता युगात 1 नंबरची सुंदर होती. सीता सुद्धा हिच्या इतकी सुंदर नव्हती. इतकी सुंदर ही सुलोचना, ही इंद्रजिताची पत्नी. एके दिवशी हा इंद्रजित लक्ष्मणजीच्या हाताने मृत्यू पावला. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही कधी कधी ऐकलं असेल, या युट्यूब हे टाकतेच सगळे. मला जरी मोबाईल साधा असेल तर तुम्हाला भारीचे येत नाही. डोकं प्रभू रामचंद्राच्या पक्षात पडलं. भुजा स्वतःच्या दारात पडली, शरीर युद्धभूमीच्या ठिकाणी पडलं. भुजा आणि शरीर एकत्रित केलं, पण डोकं मात्र प्रभू रामचंद्राच्या पक्षात होतं. आणायचं कोणी? रावणापर्यंत हा प्रश्न गेला. रावणानं सांगितलं, सुलोचने सुनबाई ऐका, राम हा विचित्र माणूस आहे. असा रावण म्हणतोय, असा रावण म्हणतोय. आणि आजही बरेच रावण चांगल्या माणसाला विचित्र म्हणतात. आजही बरेच रावण सज्जन माणसाला नालायक म्हणते. रावण म्हणतो म्हणून थोडं ऐकायचं असते. आणि नालायकाला किती जरी चांगलं म्हणलं तरी तो चांगलं होत नाही, आणि नालायक चांगल्याला वाईट म्हणलं तरी तो वाईट होत नसतो. म्हणे सुलोचने,
तू जर तुझ्या मालकाचं डोकं आणायला गेली तर सीता आपल्या ताब्यात आहे, त्याच्यामुळे राम तुला त्याच्या ताब्यात ठेवेल. सुलोचना हुशार होती. सुलोचनेनं सांगितलं, मालक ऐका, तो सूर्यवंशातला राजा आहे. सूर्यवंशातली राजा अशी मूर्खपणा करत नसतात, उलट ते शब्दाला जागतात. प्राण जाय परी वचन न जाय, रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाय परी वचन न जाय. जीव गेला तरी हरकत नाही, पण सूर्यवंशातली राजे खोटं बोलत नाहीत. तो मर्यादा पुरुषोत्तम, एक पत्नीव्रत आहे त्याच्याकडे. मामाश्री तुम्ही समजता असे राम नाही. मी येते, मला माझ्या मालकाचं डोकं आणून मला सती जायचंय. आणि प्रभू रामचंद्राच्या पक्षामध्ये सुलोचना पोहोचली. मृत्यू हा देव सुद्धा थांबू शकत नाही. देवानं जर ओळखीच्या लोकांचे मरण थांबिले असते तर निसर्गाच्या आचारसंहितेला कवडी मोल किंमत राहिली नसती. पण ते काका काही किंमत राहिली नसती. चला, इंद्र म्हणला असता माझा मुलगा मरू देऊ नका, तो म्हणला असता माझा जावाई मरू देऊ नका, माझी मुलगी मरू देऊ नका, चंद्र म्हणला असता आमचे नका जाऊ देऊ, यक्ष म्हणला असता आमचे मरू देऊ नका, किन्नर म्हणला असता आमचे मरू नका, चारण म्हणला असता, विद्याधर म्हणला असता, चारोहास म्हणला असता, परमहंस म्हणले असते, या सर्व देवता आहेत, गंधर्व म्हणले असते. आपोआपल्या परीनं देवाकडे त्या चिठ्ठ्या पाठवल्या असत्या आणि सांगितलं असतं, यमाला सांगा आमचे मरू देऊ नका. निसर्गाचा नियम प्रत्येकासाठी सारखा आहे. बोलायला सुरुवात केली. डोकं हातात घेतलं आपल्या मालकाचं, तिने सांगितलं, काय मालक, सती रडत नसते बरं का. मी त्या दिवशी त्यांना सांगितलं, शूर आणि सती मरताना रडत नसते. शूर याच्याकरता रडत नसतो, त्याला माहिती आपण मेलो तरी आपल्याला मोक्ष आहे. आणि सतीला माहिती आपण मेलो तरी आपल्या मालकासोबत चाललो, आपण इथे राहितच ना, रडण्याचा काय संबंध. थांबणारी स्त्री रडत असते. सतीची पद्धत बंद झाली, बरं झालं ती बंद झाली, त्याबद्दल माझं काही दुमत नाही. त्या काळात सती जात होते, अनुचित प्रकार होता तो. कोणाला जावं वाटलं ना तरी नाही, पण नाही जावं वाटलं तरी पण परंपरेमुळे लोकांच्या जाचामुळे जावं लागत होतं. मला वाटतं काही काही माणसं इतके नालायक असतील ते टाकीत बी असतील उचलून. काळच विचित्र होता. कोण बघायला होतं तेव्हा, पत्रकार नाही, मीडिया नाही, टीव्ही नाही, पीव्ही नाही, काय नाही, काय जे करतील ते बरोबर का. एखादी व्यक्ती जर 20, 22, 23, 24, 25 वर्षात जर विधवा झाली आणि तिला जर टाकीत असतील तर काय तिला जगण्याचं. असं झालं असेल एखाद्या वेळेस, काय सांगता, आपण तर काही नव्हतो. पण पुराणात मात्र प्रत्यक्ष जात होते. पण तिने खुलासा दिला, मालक ऐका, तुमचे बाबा एवढे मोठे 14 चौकड्याचं स्वराज्य होतं, लंकेचे राजा रावण हे तुमचे पिता आहेत, कुंभकर्ण तुमचे काका आहेत, विभीषण तुमचे काका आहेत, काय वैभव आहे तुमच्याकडे, पण एकही तुमच्या कामी आला नाही, तुम्हाला वाचू शकलं नाही. एक लक्षात ठेवा मालक, माझे जर बाबा असते तुम्हाला मरू दिलं नसतं. अशी कोण म्हणाली? सुलोचना. तुटलेलं डोकं हसत होतं, कापलेलं डोकं हसत होतं. आणि सुलोचनेला सांगितलं, प्रिये प्रिये, इतकं मोठं तू तुझ्या बाबाचं महत्व सांगतेस, मला तुझ्या बाबानेच मारलं ग, तुझ्या बाबानीच मला मारलं. असं ऐकल्याच्या नंतर लक्ष्मणाचा चेहरा पडला. अरे मारलं मी, आणि मी सुलोचनेचा बाबा कसा होईल? नंतर डोळे झाकून विचार केल्यावर लक्षात आलं, मी लक्ष्मण जरी असेल तरी पण शेष आहे आणि माझी कन्या सुलोचना आहे, इंद्रजित माझा जावई. आणि मग इंडिकेटर लागले. इंग्रजी शब्द आहे, कधी मध्ये येतो ऐकून ऐकून, मला शिक्षण माझं 7वीच आहे, पण एखाद्या वेळेस असं थोडंफार ऐकून 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 शिकलो. मग लक्ष्मणजीचा घाम सुरू झाला. अरे बापरे, काय काम केलं म्हणे आपण, स्वतःची मुलगी विधवा केली, स्वतःचा जावई मारला, काय करावं. प्रभू रामचंद्राकडे बघितलं. दादा काय काय काळजी करू नको म्हणे लखन, आपण उठू. आता ती पंढरपुरातला मालक, वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिले अहंता मग कोठी, तुझे या सत्तेने वेदासी बोलणे, चालणे तुझे आवळे, ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा. सगळ्या सत्ता त्याच्या ताब्यात. मी नेहमी सांगत असतो, हे
त्या वर्ष श्राद्धाच्या पुण्यतिथीच्या कीर्तनात तो मुद्दाम सांगत असतो, आपण सगळे बसलेले उभे मी कॅमेऱ्यावाले सगट हे कोण्या दिवशी मारायचे आणि किती दिवस जिवंत ठेवायचे आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन पेटवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात काका. सगळी सत्ता त्याच्या ताब्यात. मी मगाशीच बोलून गेलो, हे विज्ञानाच्या हातात नाही. वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याती देवा. डॉक्टरनं जर जीवाला वाचिला असतं तर देवाला नमस्कार कोणीच केला नसता. डॉक्टर उपचार करतात, रोगाचं निदान लावतात, वेदनाशामक काय असेल औषधोपचार करतात, पण आयुष्य वाढवायचं काम मात्र डॉक्टरच्या हातात नाही. प्रयत्न करत असतील बिचारे, वाईट म्हणायचं नाही डॉक्टरला. मलाही इंजेक्शन गोळ्या औषधं हाडाचे चालू त्रास कमी करतात बिचारे, त्यांना वाईट कसं म्हणता येईल. पण आयुष्य द्यायची ताकद मात्र डॉक्टरच्या हातात नाही, हे तितकंच खरंय. आपण जिवंत करू म्हणे, ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे तो जावाई उठवण्याच्या प्रयत्नात. पण या 7व्या अवतारातल्या मालकाला ज्याचं फार मोठं सहकार्य लाभलं, ज्याची मदत लाभली, ज्याच्यामुळे गोड असा सगळा वनातला प्रवास झाला, असा एक संन्यासी होता. त्या संन्याशाचं नाव होतं मारुतीराय. आणि मारुतीरायला त्याच्या पक्षातल्या काही वानरांना सांगितलं म्हणे, हनुमंतराय जी आपले मालक इंद्रजिताला उठवणार आहेत. अरे कोण मालक, कोण राम, काय बोलायले, काय गप्पा हाणायले तुम्ही, येडे आहेत का काय? कोण राम? आपण ज्या भगवंताचं भजन करतो तो राम. ठीक आहे म्हणे, मी जाऊन येतो. झाला काय ते काय एसटी धरायची काय ऑटो धरायची का काय, बाजूला उठले झाडा खालून ते म्हणे प्रभू तुम्ही इंद्रजित उठवणार आहात का बरं? काही नाही म्हणे, आमचे नाते गोते येत, आम्ही आमचे सोयरे धायरे येत आम्ही, आणि त्याच्यामुळे उठवायचं. खाऊ म्हणे तुम्ही सोयरे धायरे येत, काल परवा तर भांडण करत होते. अहो आप तो हल्ले आम्हाला राक्षस आहे ना, आम्ही हजारो राक्षस मारले तर आम्ही सुद्धा, आम्ही तुमच्या पक्षात येत म्हणून आप हल्ले आम्ही राक्षस काही काही समुद्रात टाकले. नाही हनुमंता, जे झालं ते गंगेला मिळालं, काय हरकत नाही. इंद्रजित आमचा जावाई, सुलोचना आमची मुलगी. मारुतीराय हुशार, खेळिया माझी हनुम्या शाना, याच्या पलीकडे बुद्धिमतां वरिष्ठम, अत्यंत बुद्धीचं टोक होते मारुतीराय. मारुतीरायने स्मित हास्य केलं आणि सांगितलं, देवा सुलोचना तुमची कन्या आहे म्हणून इंद्रजित तुमचे जावाई आहेत. रावण कोण आहे तुमचा? व्याही. मग रावणाची सीता कोण? विण. मग व्याह्यानं विणीला पळून नेत असतात का? हे ऐकायला तरी बरं वाटायला का तुम्हाला? मला सांगा बरं, अशी घटना ऐकली का तुम्ही कुठं? मला घडी असेल ते भाग सोडून द्या, पण टीव्हीवर पेपर राहता, मग पेपर वाचित नाही, टीव्हीचा काही संबंध नाही ना आपल्याला. युट्यूब काय ते फेसबुक आमक तमक काही दिवस तिकडच होतो रोडला. तोंडा अंडात तो कोंबडीचे अंडे काय फोडते, तोंडाला केक काय लावते. माग तर एक जण केक मध्ये मुंडकं दाबल्याच मेलं. ही काय पद्धत आहे? त्याचं इतकं तोंड त्या केक मध्ये दाबलं की त्याचा श्वासोश्वासच बंद झाला, जागेवरच मेलं म्हणे. आणि वाढदिवस साजरे करणारे सुगंधी द्रव्य पिऊन करतात ना, पिऊन सुगंधी द्रव्य. नाना रंग हा द्रव्याना हा येन सुगंधी, आमच्याकडे अभिषेकात वापरत असतात पूजनाम. येन सुगंधी द्रव्य पंचगव्यः नाम नाना सर्वस्थितम सुगंधी पुष्टिव्रधनी सर्वस्थितः भयजाये सुगंधिनः सर्वादित माल्यादिनी भयदित पुष्पादिनी भयव्याप्तिनाम देवायाम सर्वस्थितः अर्चनोचर्च भवस्थितानां विलेपन सर्वास. पण इकडे वेगळं वेगळं आहे. नाना रंगानी द्रव्यानी नाना सुगंधानी भयो द्रव्यानां मद मदनास्तिनां. आता हे असं पिऊन वाढदिवस कर, मग यायला जित हे का मेलय पतात नाही ना. यायनं इतक्या वेळ दाबून धरलं त्याचा श्वासच बंद पडला, ते मेल्यावच आहे ना हात काढले. काय तोंडाला काय लावलं, काय नाटक काय. हे जरा जोरा असल्यावर इतका जोर आहे. त्याच्या गावातले दगड सुद्धा परीस होते. पाषाण परीस भूमी जाबुनंद, अख्खे दगड पाषाण परीस होते, अख्खी भूमी सुवर्णाची होती. एवढा मोठा श्रीमंत, पण नाही उठता आला इंद्रजित. ज्याच्या वडिलाचं एवढं मोठं वैभव, ज्याच्या सासऱ्यांकडचं इतकं मोठं वैभव, त्याचा संबंध विधात्याशी होता. नाते संबंध
ब्रह्मदेवाशी होता, तरी पण इंद्रजिताला उठता आलं नाही. तुटला आयुष्याचा दोर, तुटला आयुष्याचा दोर, माणसं मोठेपणा करते. मला इतके गाथे पाठ, मला इतके शास्त्र पाठ, मला इतके अभंग पाठ, मला इतके पुराण पाठ, मला वेदाचे श्लोक पाठ. आपण मनानं सांगायला चिटकून घेतो. खर तर त्या योग्यतेच्या आहेत का आपण ते तपासलं पाहिजे. मी मगाशी बोलून गेलो, ज्या पदव्या असतात ना त्या सात छोट्या असतात. मला मागे एक पदवी टाकत होते कुंटे काका, हरिभक्ती परायण भागवताचार्य. ठीक आहे, भागवत सांगतो, ठीक आहे. बाळू महाराज गिरगावकर शास्त्री. अरे मी म्हणलो कशाला चुकीची पदवी टाकता, मी शास्त्री नाही ना, कशाला टाकायची पदवी. मला कधी कळालं मी शास्त्री नाही म्हणून. मला हौस वाटू लागली, बरं झालं मला शास्त्री पदवी टाकायला. पण ज्या दिवशी पत्रिका रस्त्यात पडली, कुत्र्याला लघवी आली. कुत्र्यानं लघवी करता करता लघवी बंद केली, त्या पत्रिकावर केली नाही. मी त्याला विचारलं का नाही, म्हणला पदवी खोटी आहे. मला बोललं कुत्र, बोलते मला कधी कधी कुत्र. नाही म्हणे बाळू महाराज, हे तुम्हाला जी शास्त्री पदवी लावली का ही चुकीची आहे, आणि म्हणून मी चुकीच्या ठिकाणी मी सुद्धा लघवी करीत नाही, असं कुत्र म्हणलं मला. मग कुत्र्यांना कळतंय पदव्या खोट्या येतात, चुकीच्या येतात, तर दोन दोन पायाच्या कुत्र्यांना कळालं पाहिजे आपण चुकीच्या पदव्या लावून नाही घेतल्या पाहिजे. काय बघतात, किती गोड, किती गोड, किती गोड. हजारो पदव्या शासनानं अशा लोकांना द्यायला पाहिजे, हजारो पाठ थापटायला पाहिजे अशाची. काय होतं माहितीये का, दिवसभर उभाट्या आऊत हाणायचं काका, आणि 5 वाजता बैलाच्या गळ्यातलं जोत काढताना बैलाचं नाव घेऊन जर थाप टाकली त्याच्या पाठीवर, तर बैल शेपूटवरी करतो. म्हणजे जनावराला सुद्धा थाप आवडती. एखादा माणूस जर चांगलं काम करीत असेल, एखादी स्त्री जर चांगलं काम करीत असेल, तर शासनानं त्याला पुरस्काराची थाप द्यावा, म्हणजे जेणेकरून ते पुन्हा चांगलं करत राहील. असे गोड पुरस्कार भेटले पाहिजे चांगल्यांना, खऱ्यांना खऱ्यांना. नाव घेत नाही आप्पा महाराज. एका माणसाला पद आहे संप्रदायातलं, वारकरी संप्रदायातलं, आणि त्याच्याकडं शेळ्या सांभाळायला. बोकडे कोणाला गेले, आणि त्या परिसरातला मी वारकरी संप्रदायातला आमकाय म्हणतो, त्यांनी सांभाळावं शेळ्या. कसं शक्य सांभाळून असं मला वाटत नाही, म्हणत नाही.
शेळी पालन आहे, त्याला गोट पालन शासनाचे निधी आहेत वगैरे सगळे. पण तू महाराज आहे ना, ठीक आहे, बाळू महाराजाला काही जरी उत्पन्न, मी कुक्कुट पालन टाकावं का, मी एखादी फॅक्टरी टाकावा, एखादी आडत टाकावा, काय शेतीमध्ये काजू बदाम पिस्ता काय लावायचे ते लावा. ते कोणत्या ऐकणाऱ्यासाठी दुसरी लोक आहेत, मी नाही करावं, मी नाही करावं. मला काय बोलता येईल, मला सांगा तुम्ही, काय तुम्हाला उपदेश करताय? नियम आहे त्याला. प्रत्येकानं आपोआपले नियम सांभाळले पाहिजे आणि ते नियम सांभाळले की पुढच्याने त्याचं कौतुक केलं पाहिजे, पण होत नाही. चला त्या हात वरी आला, त्या हळीत कुंकू लाव, काही लाव, सुरू यायचा कार्यक्रम, काही लावता. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही कोण्याही मंदिरात जा, मंदिराच्या पाठीमागून पेढा आणि हळीत कुंकू लावलेलं दिसेल. पेढा चिटकिलेला आणि हळीत कुंकू लावलेलं. मला कोण्याही व्यक्तीनं सांगा, देव मागून खातो का? देवाचं तोंड कोणीकडे, इकडे पाठीमागून भिंत, भिंतीच्या मागून पेढा चिटकेला, कसा खाता येईल? हो हो, किती येडेपणा आहे काका, तोंडाला लावणं बी चुकीचं. नैवेद्य हा दाखवत असते, ठूत पण नसते. नैवेद्य दाखवायचा, त्याच्यावर तुळशीचं पान, काय कण्या आंबाड्या घुगऱ्या काय असतील, त्या तुळशीचं पान ठेवायचं, पाणी तुकडा मोडायचा, पाणी फिरवायचं आणि देवाला असा दाखवायचा आणि पुन्हा नैवेद्य घेऊन यायचा. देवाच्या तोंडात पेढा, देव तर खातच नाही, कारण ही नवऱ्याला नीट बोलत नाही, हिच्या हाताने पांढरून कसा पेढा खाईल, आणि उलट त्या सगळ्या मुंग्या त्याच्या तोंडात. त्या पेढ्यामुळे गुळ चिटकी द्या, पेढा चिटकी द्या. मंदिराच्या मागूनचे पेढा चिटकी द्या, हळीत कुंकू मागून लावत्या. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ इकून लाडू लावला पाहिजे, इकून काय काय लाडू, काय नाही खाल्ला की रुमनच हाणायचं, काय लाडू इकून. ती म्हणे इकून नाही, इकून नाही, तू मंदिरात कसा इकून लावती, तुला इकूनच खायचा, हाणायचं रुमन. चुकीच्या गोष्टी आहेत त्या. काही काही बी नियम, ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातल्या लोकांनी पांचित नियम पाळायचे नाही, पांचित नियम नाही, त्या नियमाला किंमत नाही. सात्विक सदाचार, शास्त्राने सांगितलेली, पुराणानं सांगितलेली, वेदानं सांगितलेली अनुकरण आपण करायचे. काही करतात, काही करतात, काही पण. हो हो, आजचं काही काही लोक जेवत नाहीत. मी वर्ष श्राद्धाचं खातच नाही. धाब्यावाल्याची बिल देईनच तू, आणि त्या धाब्यावर त्यानं तुला काय कापून खाऊ घातलं याचा मेळ नाही, ते कोण्या दिवशी कापलेलं त्याचा मेळ नाही. आणि माणसाने माणसासाठी जीवन जगलेल्या, आपण प्रत्यक्ष ज्या माणसाला निरोप दिलाय त्याला पेटून दिलंय, आणि त्या माणसाच्या वर्ष श्राद्धाचं खात नाही. नालायक, घोरपडी धरी तू. याच्या अंगाचा वास घेतल्यावर ढवळ्या कोंबड्यासारखा येतो, आणि ते म्हणतो मी श्राद्धाचं खात नाही. सुगंधा नदीत बुडवायला पाहिजे, वरून जेसीबी घालायला पाहिजे. नालाय का, कुठून सांगतो रे तू शास्त्र? ठीक आहे, नियम असतील, मी ते धाब्यावर ठेवत नाही नियम काका, पण येती योगी जपी तपी अनुरागी कोणी असेल त्यांच्यासाठी नियम. अहो तुम्ही आम्ही भरकी माणसं आहेत, आपण सामान्य माणसं आहेत, गावातली माणसं आहेत, चार लोकात वावरणारी माणसं आहेत. आपण कुठलेही नियम डोक्याचे बांधून गुड घ्यायला नाही, डोक्याचे सोडून गुड घ्यायला बांधायचे नाही. काही हो, एक जण काशीला गेला म्हणला आपण कपात चहा पित नाहीत. म्हणलं बुटात पितो का? मग कपात पित नाही, कशात बुटात पितो? तो काशीला गेला, काय नवलाची गोष्ट आहे, काय दिवा लावला असतो काशीत जाऊन, ज्याच्या संघ गेला त्याचे पैसे दिले नाही, आणि तरी म्हणतो मी काशी केली. तो दुसऱ्याची काशी केलीस काशी, आणि तू काय बुटात पित नाही, कशात पित नाही, काय नाटक आहे सगळे. असो, तो हात आला, कुंठे काका काय काय टाकलं नसेल देवजानी त्या हातावर. कोणी पैसे टाकले असतील, कोणी पेढा टाकला असेल, साखर टाकली असेल, कोणी कपडे टाकले असतील. हातावर पडलं की हात गायब व्हायचा, पुन्हा हात वर. हातावर पडलं की हात गायब व्हायचा, पुन्हा वर. आणि मग ही जी व्यक्ती आहे, वारकरी व्यक्ती, रविदास महाराजांचा मित्र, संत शिरोमणी रविदास महाराज चर्मकाराच्या कुळात होते.
त्यांनी दिलेली ती आदली दमडा पै, त्याचे जे फुलं होते का 4-5 फुलं पडशीत होते. आणि मग लक्षात आलं काहीच हात घेईना, आपण 2-3 फुलं त्याच्यावर टाकावं. ते फुलं टाकल्याच्या नंतर काकाचा हात इसकटला. त्या हातानं फुलं घेतले, हात मिटला आणि हात अदृश्य झाला. सगळी लोक त्या वारकऱ्याकडे पाहत होती. साधं धोतर आहे, साधं शर्ट आहे, साधी निमस्ती आहे, गोपीचंद लावलेला आहे, फेटा आहे, पोतड्याची वळकटी आहे, साधा व्यक्ती. आपण पैसे टाकले तरी घेतले नाही, फुलं टाकल्यावर घेतले. त्या वारकऱ्याच्या त्या दिवशी लक्षात आला, फुलं आपल्या हाताने घेतली असतील पण फुलं तर पैशाचे रविदास महाराजांचे आहेत. आणि सुदाम कष्टाचा दाम होता, कष्टाचा. बुट चपला शिवून मिळालेली पैसे होती, बुट चपला शिवून मिळालेली पैसे होती. काका तितक्यानं हात थांबला नाही. 5 मिनिटाच्या नंतर हात वरी आला आणि त्या हातात एक कंगन होतं. कंगन, हे कंगन घ्यायला लय जणांच्या उड्या पडल्यानं, हात लावला की हात लावायचं की कंगन अदृश्य व्हायचं. मग सगळे लोक म्हणले, का हो तुम्ही टाकलेले फुलं हाताने घेतले, तुम्हाला कंगन भेटन. ते म्हणला, मी वारकरी बाबा, मी काही घेत नसतो. सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. नको म्हणले. घरी आले. घरी आल्याच्या नंतर काशीतला प्रसाद घेऊन रविदास महाराजांना तो मित्र आला. म्हणे, रविदास, अशी अशी घटना घडली. तू दिलेली फुलं भगवान शिवजीला टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आवाज आला. नंदी राजा प्रसन्न झाले. तू दिलेल्या पैशाची फुलं हातावर टाकल्यावर त्या पवित्र गंगा मातेने, जलदेवतेने फुलं स्वीकारले. किती मोठा अधिकार आहे. रविदासांचे डोळे भरून आले. बाळा, एक सांगू, पुन्हा काही दिसलं होतं का? काही नाही म्हणे, कंगन आलता हातात. काका, चमडे भिजवायचे दगडाचं कुंड होतं, कुंड. त्या कुंडात रविदास महाराजांनी हात घातला आणि त्याच्यातून कंगन दाखिलं. कंगन दाखिलं, कंगन. काय ताकद असेल या वारकऱ्यांची. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है. काय नीतिमत्ता असेल, काय वागणं असेल. प्रत्यक्ष विश्वनाथाने कंगन घरी पाठवा, माय बापाच्या शिवेचे पुण्य. पण आज त्या रविदास महाराजांना सुद्धा जावं लागले. तुटला आयुष्याचा गोर विठोबा शिकवलं, या विश्वात जगण्याचा अधिकार दिला, आपल्याला कृपेचं पांघरून घातलं. असं गोड 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 अशा प्रकारचं आपल्यावर संस्काराचं, कर्तव्याचं, निष्ठतेचं गोड असं सूत्र जुळून दिलं. असे वडील आपल्यातनं गेले, काही केल्या ते तर परत येऊ शकत नाहीत. कापुराचे कलेवर घातला करंडा, शेकी नवरे वंडा पावया.
किंवा शरीराची होय माती कोणी न येते सांगाती सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी किंवा झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानी